तर हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत परिमेय व अपरिमेय संख्या प्रॅक्टिस सेट 1.2 सराव संच 1.2. तर याआधी आपण सराव संच 1.1 शिकलो, आता सराव संच 1.2 शिकूया. त्याचे काही रूल्स होते, तर हे बघा आहे, त्याचे काही रूल्स आहेत. ए छेद बी व सी छेद डी या परिमेय संख्येमध्ये जर बी आणि डी काय असतील, धन असतील म्हणजे पॉझिटिव्ह असतील, तर ए गुणिला डी म्हणजे हा ए गुणिला डी इज लेस दॅन बी गुणिला सी. जर ए भागिला बी इज लेस दॅन काय असेल, सी भागिला डी. ए छेद बी हा काय असेल, सी छेद डी पेक्षा लहान असेल तर काय होते, ए गुणिला बी हा बी गुणिला सी पेक्षा काय असते, लहान असते. तसंच बघा, जर ए गुणिला डी म्हणजे ए हे ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी, तर काय होते, ए छेद बी बरोबर सी छेद डी होते. जर ए गुणिला डी हा काय असेल, मोठा असेल बी गुणिला सी पेक्षा, तर ए छेद बी काय असतो, मोठा असतो सी छेद डी पेक्षा. ठीक आहे, तर हे त्याचे रूल्स आहेत. ते हे आपण आता सराव संच 1.2 सोडवताना आपल्याला कामात येणार आहेत. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न आहे काय, ऋण 7 आणि ऋण 2. ऋण 7 आणि ऋण 2 याच्यामध्ये काय ठरवायचंय, लहान कोण आणि मोठा कोण यांच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, लहान मोठेपणा ठरवा. तर बघा -7 आणि काय -2. तर ही बघा, ही काय झाली, संख्या रेषा झाली. ही झाली संख्या रेषा. इथं हा झाला 0, इकडे झाले हे धन पूर्णांक म्हणजे 1 2 3. ठीक आहे, हे ऋण पूर्णांक डाव्या साईडला, ऋण 1 ऋण 2 ऋण 3. तर बघा हे इकडे उजवीकडे काय होतात, संख्या मोठ्या होत जातात, इकडे मोठ्या होत जातात, आणि इकडे डावीकडे काय होतात, शून्याच्या डावीकडे संख्या लहान होत जातात. इकडे काय होतात, तर मोठ्या होतात, आणि इकडे काय होतात, संख्या लहान होत जातात, इकडे लहान होतात. ठीक आहे, तर बघा आपलं काय उदाहरण काय आहे, -7 आणि -2. तर बघा आता इथं काय आला, -1 आला. ठीक आहे, इथं -1 आला, तर इकडे 4 5 6 7. ठीक आहे, इथं येईल -7, म्हणजे आधी कोण आलाय, -2. ठीक आहे, ऋण 2. तर ऋण 2 आता इकडे या साईडला, आता हे इकडे डावीकडे जाईल, तर डावीकडे इकडे काय होत जातील, संख्या लहान होत जातील, म्हणून काय -7 हा काय आहे, लहान आहे कोणापेक्षा, तर ऋण 2 पेक्षा. हे त्याचं काय झालं, उत्तर झालं. आता दुसरं उदाहरण बघूया. दुसरं काय आहे, तर 0 आणि काय -9/5. तर सेम तसंच आहे, हे शून्याच्या डावीकडे काय होतात, संख्या लहान होत जातात. आता हा -9 असल्यामुळे हा इकडेच असेल, इकडे डावीकडे. ठीक आहे, हे शून्याच्या, म्हणून काय होईल, 0 काय असेल, हा मोठा असेल कोणापेक्षा, तर -9/5 पेक्षा. हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे, ही मायनस ऋण असल्यामुळे हे इकडे डाव्या साईडला येईल, आणि शून्याच्या डावी साईडला म्हणजे ते काय होईल, लहान होईल. तर म्हणजेच ही काय ऋण 9/5 काय शून्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर झालं. आता तिसरं बघूया.
तर तिसरं काय आहे? हा दुसरा झाला. हा तिसरा बघूया. तिसरा काय? 8/7 आणि काय हा झाला 0. तर आता बघा 0 आता हा झाला 0 झाला संख्या रेषेवर, ठीक आहे. आणि हे धन 8/7 आहे म्हणजे हे उजव्या साईडला असेल, म्हणजे इकडे असेल कुठेतरी, ठीक आहे. इकडे कुठेतरी या साईडला धन असल्यामुळे इकडे असेल, म्हणून काय इकडे काय होतात संख्या मोठ्या होत जातात. आता हा 0 इथं झालाय आणि हे धनसंख्या असल्यामुळे ते इकडे इकडे कुठेतरी असेल, ठीक आहे. म्हणजे काय झालं, तर याचं उत्तर काय येईल? 8/7 काय असेल? मोठा असेल. 8 काय असेल? 8/7 काय असेल? मोठा असेल कोणापेक्षा? 0पेक्षा. म्हणजे हा 0 काय आहे? लहान आहे. 8/7 इज ग्रेटर दॅन 0. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं तिसऱ्याचं. आता चौथा बघूया. चौथा काय आहे? चौथा आहे -5/4 आणि 1/4. -4 5/4 आणि 1/4 आहे, दोघांमध्ये कम्पेअर करायचं आहे. तर बघा आपल्याला माहित आहे की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या, काय निगेटिव्ह नंबर्स नेहमी लहान असतात. ऑलवेज लेस, ठीक आहे. नेहमी काय असतात? लहान असतात. कोणापेक्षा? तर पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, ठीक आहे. म्हणजेच काय ऋण संख्या काय असते? नेहमी काय असते? लहान असते. कोणापेक्षा? तर धनसंख्यांपेक्षा, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. तर मग इथं काय ऋण 5/4 ऋण काय 5/4 काय असेल? लहान असेल 1/4 पेक्षा. हे त्याचं उत्तर झालंय. आता काय 5वं उदाहरण बघूया. तर 5वं उदाहरण आहे 40/29 आणि काय हे 141/29, ठीक आहे. तर आपल्याला हे कम्पेअर करायचं आहे. तर बघा संख्या रेषेवर याचे डिनॉमिनेटर काय आहेत? सेम आहेत, ओके. तर आता आपण हे डिनॉमिनेटर काय आहेत? डिनॉमिनेटर सेम आहेत. तर आपल्याला काय बघायचं आहे? न्यूमरेटर. तर जो पण न्यूमरेटर मोठा असेल ती संख्या मोठी, त्याचं न्यूमरेटर काय? न्यूमरेटर बघायचं आपण. तर 40 आणि काय 141, त्याच्यामध्ये कुठला न्यूमरेटर मोठा आहे? तर 141 मोठा आहे, ठीक आहे. म्हणून म्हणून काय होईल? 40/29 हा काय राहील? लहान राहील 141/29 पेक्षा. हे त्याचं उत्तर झालं, ठीक आहे. आता 6वं उदाहरण बघूया. 6वं बघा काय आहे? तर -17/20 आणि -13/20. -17/20 आणि -13/20. त्याच्यामध्ये बघा दोघांचे इथं पण काय डिनॉमिनेटर सेमच आहे दोघांचे, ठीक आहे. इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे, इथं डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणून आपण काय बघू? न्यूमरेटर कम्पेअर करू. याचे छेद काय आहेत? सारखे आहेत. तर म्हणून आता आपण -17 आणि -13, ठीक आहे, याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन करू. तर -13 आणि -17. तर संख्या रेषावर काय होईल? बघा इकडे ही झाली संख्या रेषा
हा झाला 0, इकडे हे 1 2, ठीक आहे, इकडे हे -1 हे -2, तर -13, तर -13 आधी येणार नाही इकडे, त्याच्यानंतर -17 येतील, तर -13 काय होईल, मोठे होतील. -13 काय होऊन जाईल, मोठा होऊन जाईल कोणापेक्षा, -17 पेक्षा. 17 इकडे काय येतील, नंतर येतील ना, म्हणून काय होईल याचा आन्सर, बघा 17/20, म्हणजे हे -17/20 आणि हे -13/20. याचा न्यूमरेटर हा मोठा आहे, म्हणून हा काय झाला, हा काय होईल, मोठा होईल. ठीक आहे, हे झालं याचं आन्सर. आता बघा सातवा काय आहे, 15/12 आणि काय 7/16. तर इथं बघा, इथं काय, हे डिनॉमिनेटर आहेत, डिनॉमिनेटर काय नाही, सेम नाही आहे, तर डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे आपण त्याचं काय एलसीएम घेऊ. त्याचं एलसीएम येईल, ह्याचं एलसीएम येईल 48. ठीक आहे, ह्या दोघांचं एलसीएम येईल 48. तर आपल्याला याचे काय आधी छेद सारखे करून घ्यावे लागतील. तर बघा आता याचे गुणीला बरोबर हे किती होईल, 15 गुणीला हे किती 4, आणि हे 12 गुणीला 4 म्हणजे 12/48. तर हे झाले हे 15/60 आणि हे 12 किती 48. दोघांचे आपल्याला काय करायचे, डिनॉमिनेटर सेम करायचे आहे. तसंच 7/16 बरोबर हे किती झाले, याला आपल्याला किती 48 करायचे, म्हणजेच 16 गुणीला 3, तर 16 48. तर हे 7 गुणीला किती 3, 7 21, भागीला हे किती झाले 48. ठीक आहे, तर याचे काय डिनॉमिनेटर काय झाले, सेम झाले. हे बघा, आता डिनॉमिनेटर सेम झाला. आता आपण यांना कम्पेअर करू. ठीक आहे, कुठली संख्या मोठी आहे ते. तर बघा, आता यांना कम्पेअर करताना काय, याचे न्यूमरेटर कम्पेअर करायचे. तर न्यूमरेटर काय आहे, हा 60 आणि हा काय 21. तर 60 आणि 21 मध्ये कोण मोठा आहे, तर 60 मोठा आहे. ठीक आहे, 60 मोठा असल्यामुळे म्हणून काय होईल, 60/48 इज ग्रेटर दॅन काय होईल, 21/48. ठीक आहे, म्हणजे 60/48 हा काय होईल, 21/48 पेक्षा मोठा होईल. तर हा 60/48 म्हणजे काय आहे, तर 15/12 आहे. 7/48 म्हणजेच काय आहे, तर 15/12 म्हणजेच हा मोठा होईल कोणापेक्षा, 7/16 पेक्षा. हे झालं त्याचं उत्तर. आता बघा, आता कुठला आहे, 7वा झाला. आता हा 8वा, मायनस काय 25/8, -25/8 -25/8 आणि काय -9/4. त्या दोघांना कम्पेअर करायचं. तर याचे पण डिनॉमिनेटर सेम नाही आहे, तर याचे पण डिनॉमिनेटर काय करू आपण, सेम करू. त्याचं काय घेऊ, एलसीएम घेऊ आपण. एलसीएम आहे ह्याचं, एलसीएम येईल 8, म्हणजे 4 2 8, 8 1 8. ठीक आहे, तर आपण याचं एलसीएम घेतलं. तर याचे डिनॉमिनेटर बघा, हे गुणीला काय केलं, हे मायनस काय, हे 25/8. ठीक आहे, हे 8. ओके, हे काय जसेचे तसे. आता इथं मायनस काय 9/4. तर याला काय करायचं, हे गुणीला इथं 8 आणायचे, म्हणून आता गुणीला 2 केले. तर इथं पण गुणीला 2 करायचे. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सारख्या संख्येने गुणायचं. ठीक आहे, तर हे झाले 8 आणि हे 18, 9 2 18. तर बघा, आता हे काय आलं, 25/8 आलं, आणि हा दुसरा आहे 18/8. ठीक आहे,
आता ह्या दोघांमध्ये न्यूमरेटर बघायचं आहे. तर याचा न्यूमरेटर आहे 25 -25 आणि हा -18. डिनॉमिनेटर सेम झाले आता यांचे. आता बघा, हा 18 25च्या आधी येईल. 18 काय येईल? 25च्या आधी येईल. म्हणून काय होईल? इथं बघा आता एकदा, तर इथं बघा संख्या रेषेवर आधी काय येईल? 18 येईल. संख्या रेषेवर काय येईल आधी? 18 येईल. ही संख्या रेषा असेल ना, ती इथं आधी काय येईल? 18 येईल, नंतर 25 येईल. ठीक आहे. तर म्हणजे ही संख्या काय होईल? मोठी होईल. ही संख्या होईल मोठी. ठीक आहे. म्हणजेच काय झालं? मायनस काय? 25/8 काय असे लेस दॅन असेल कशापेक्षा? 18चं काय आहे? 9/4 -9/4. ठीक आहे. हे त्याचं उत्तर झालं. हे काय असेल? ऋण 25/8 काय असेल? लहान असेल कोणापेक्षा? तर -9/4 पेक्षा. आता 9वा उदाहरण बघूया आपण. 9वा उदाहरण काय आहे? तर काय 12/15 आणि काय 3/5. तर याचे पण हे काय छेद सारखे नाही आहे, तर आपण याचे पण छेद सारखे करून घेऊया. तर याचं एलसीएम येईल 15. ठीक आहे. 5×3 = 15. तर आपण याचे काय, हा 12/15 तर जसंचा तसाच राहिला, कारण इथं डिनॉमिनेटर 15 आहे. आता आपल्याला 3/5 घ्यायचं आहे. तर 3/5ला, तर बघा इथं कितीने गुणलं तर 15 येईल? 3ने. तर मग याला पण इथं 3ने. तर हे झाले 9/15. हे 9/15. तर आता आपण काय याचे अंश कम्पेअर करू. तर याचं काय 12 आणि हा काय 9. तर मोठा कुठला अंश आहे? तर हा 12. ठीक आहे. हा 12 मोठा असल्यामुळे हा पूर्णांक मोठा होईल. म्हणून काय होईल? 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15. ठीक आहे. हे त्याचं उत्तर होईल. ही परिमेय संख्या काय आहे? याच्यापेक्षा मोठी आहे 9/15 पेक्षा. ठीक आहे. आता आपण काय, ह्याचं आपण हे पहिली संख्या काय काढली होती? 3/5. ठीक आहे. 3/5चं हे काय आला? 9/15. तर म्हणून हे काय 12/15 काय असेल? मोठा असेल कशापेक्षा? 3/5 पेक्षा. सॉरी, 3/5 पेक्षा 12/15 मोठी असेल. आता आपण 10वा उदाहरण बघूया. तर 10वा उदाहरण काय आहे? -7/11 आणि -3/4. तर बघा, ह्या दोन्ही संख्या काय दिल्यात? ऋण आहेत आणि दोघांचे काय हे छेद सारखे नाहीत. आपल्याला आधी छेद सारखं करावं लागेल. ठीक आहे. त्याचं एलसीएम येईल, याचं एलसीएम किती येईल? 44. 11 चौक आहे 44. 4 11 44. ठीक आहे. त्याचं एलसीएम ते हे बघा आता -7/11. त्याला बघा आपण याला किती 44 करायचंय. तर म्हणून हे 11 गुणिला किती झाले? 4. तर म्हणून इथं पण काय घेऊ आपण? 4. हे -7. ठीक आहे. तर हे 7 चौक किती झाले? 28 आणि हे 11 चौक 44 आणि हा मायनसचं चिन्ह. आता दुसरं बघा काय -3/4 ऋण 3/4. तर बरोबर बघा, आपल्याला इथं पण काय आणायचे? 44 म्हणजे 44. तर इथं 4 गुणिला इथं किती करावं लागेल? गुणिला 11 करावं लागेल. तर म्हणून इथं 3 गुणिला पण काय 11 आणि हा ऋण. ठीक आहे. ते 11 तिरी किती झाले? हे 33 आणि हे झाले 44. ठीक आहे. 11 चौक 44. तर आता हे दोघांचे काय डिनॉमिनेटर काय झाले? सेम झाले. तर आता आपल्याला न्यूमरेटर कम्पेअर करायचे आधी.
तर हे की न्यूमरेटर काय आहे, हा -28 आणि हा -33. तर आता बघा ही संख्या आधी येईल, संख्या रेषेवर काय 28 आधी येईल, म्हणून ऑब्व्हियसली 28 काय असेल, मोठा असेल. 28 33च्या काय येईल, आधी येईल संख्या रेषेवरती. ठीक आहे. तर आपण बघितलं होतं संख्या रेषेवर शून्याचे जे डावीकडे आहे ते संख्या काय होतात, लहान होत जातात. तर म्हणून काय -28 काय असेल, मोठी असेल कशापेक्षा, -33 पेक्षा. म्हणून आता हे बघा मायनस काय 28 भागिले हे 44 हे काय असेल, मोठी असेल कशापेक्षा, -33 भागिले हे 44 ह्याच्यापेक्षा. ठीक आहे. हे झालं आपलं उत्तर. तर आता हे मेन संख्या काय आहे, त्याचा आन्सर काय येईल, 28/44 म्हणजे काय आहे, 711 मायनस काय 711. आणि हे -3/4 म्हणजे काय 33/44. कुठली संख्या मोठी आहे, तर ही संख्या मोठी आहे. हे झालं याचं आन्सर. ठीक आहे. तर आपला सराव संच संपलेला आहे. आता आपण पुढे 1.3 बघूया. थँक्यू.